हरिओम, मी स्नेहा वीरा पागनेस। गेल्याच वर्षी आम्ही पठाणकोटला सहकुटुंब शिफ्ट झालो आहोत। आम्ही जिथे राहतो तिथून पठाणकोट कॅन्टोन्मेंट एरिया जो आहे तो हार्डली 5 मिनिटावर आहे, एक रस्ता क्रॉस करून एवढंच अंतर आहे। तर 8 मे रोजी अचानक रात्री 8:20च्या आसपास ब्लॅकआउट झालं आणि आम्हाला काही कळायच्या आत आम्ही फायरिंगचे आवाज ऐकायला यायला लागले। खूप जवळून शेलिंग्स ऐकतोय आम्ही, एअर स्ट्राईक्स व्हायला लागले, कुठे बॉम्ब स्फोट होत आहेत, काहीच कळायला मार्ग नव्हता। आम्ही प्रचंड घाबरलो होतो की अर्ध्या तासात आम्ही बघतोय की भरपूर एअर स्ट्राईक्स होत आहेत, खूप जास्त शेलिंग होत होतं, खूप जास्त फायरिंग होत होतं, तर काहीच सुचायला मार्ग नव्हता। तर अशा वेळेला मी सुमेधावीरांना कॉल केला। तर गुरुवार असल्या कारणाने 8 मेला गुरुवार होता, तर हरिगुरुग्रामला आपली उपासना सुरू होती। तर सुमेधावीरांचा मेसेज आला की मेसेजवर सांग काय झालं, कारण उपासना चालू आहे। तर मी त्यांना मेसेजवर सांगितलं की सुमेधावीरा, इथे भरपूर अटॅक होत आहेत, आपल्या घराजवळ आसपास होत आहे, काहीच कळायला मार्ग नाही आहे, काय करायचं सांगा प्लीज। तर त्यांनी दादांशी त्या बोलल्या। दादांनी सांगितलं की श्रीराम राम रणकर्कश राम राम हा जप अखंड सुरू ठेवायचा। तर जशी मी आहे तसेच माझ्यासारखे इथे आपले जम्मूचे श्रद्धावान सुद्धा आहेत, जे आम्ही सगळे ह्यातूनच जात होतो, ह्याच टेरर सिच्युएशनमध्ये होतो। तर आम्ही अखंड हा जप सुरू केला, अखंड श्रीराम राम रणकर्कश राम राम हा जप सुरू ठेवला। शुक्रवार असाच गेला। शुक्रवारी सुद्धा रात्री अटॅक्स होत होते, खूप जवळून आवाज येत होते, पण एक धीर होता की आपल्याला हा जो मंत्र आहे तो आपल्याला तारून नेणार आहे। शनिवारी दिवसाढवळा अटॅक व्हायला लागले, घराजवळ अटॅक व्हायला लागले, खूप जवळ। पण शनिवारी फक्त एकच मनात हे होतं की आता उपासना होणार आहे आणि उपासनेत आपण स्वस्तिक शेममध्ये बापूंना हे सांगूया की प्लीज बापू हे थांबवा। शनिवारी उपासना सुरू झाली। स्वस्तिक शेमच्या वेळेस मोठ्या आईला आणि बापूंना कळकळून ही मनापासून आम्ही प्रार्थना केली की बापूराया हे थांबव, आता नाही, आता बस, हे नाही। म्हणजे आम्ही ऐकू पण शकत नव्हतो, एवढ्या जवळ हे फायरिंग, शेलिंग आणि एअर स्ट्राईक अटॅक्स आम्ही हे एवढ्या जवळून बघत होतो 3 दिवस सलग। जसंच स्वस्तिक शेम संपलं, आम्हाला जशीच उपासना संपली, आम्हा सगळ्यांच्या मोबाईलवर हे मेसेजेस आले की सीज फायर डिक्लेअर झालंय। कारण दुपारपर्यंत इथे अटॅक्स होत होते, आम्ही बघतोय घराजवळ बॉम्ब पडत होते, घराजवळ फायरिंग होत होती, पण बापूंनी आम्हाला सुखरूपपणे, आम्हाला एवढीशीही इजा न होता आम्हाला बापूंनी सुखरूप ठेवलं। बापूंचं जे महावाक्य आहे की मी तुला कधीच टाकणार नाही, ह्याचा बापूंनी खूप मोठा अनुभव आम्हाला दिला। म्हणजे जरी मला नेहमी वाटायचं की अरे मी मुंबईहून इथे आले, एवढ्या लांब आहे, मी किती लांब आले बापूंपासून, पण ह्या 3 दिवसात बापूंनी मला दाखवून दिलं की बाळा तू कुठेही जाशील मी तुझ्या सोबतच आहे आणि मी तुला नेहमी प्रोटेक्ट करणार। हे बापूच करू शकतात, दुसरं कोणी नाही। हरिओम, श्रीराम, अंबज्ञ, नाथ संगीत।